हरियाणात भाजपची हॅट्रिक, कलानुसार 50 जागांसह बहुमताचा आकडा गाठला, तर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार येणार. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत, ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीच्या आघाडीवर. हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधल्या निकालानंतर भाजपची महत्त्वाची बैठक. पुढची रणनीती आखण्यासाठी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी तातडीची बैठक बोलावल्याची माहिती. भाजपशी थेट सामना होतो तिथे काँग्रेस कमकुवत पडतं. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचा निकालानंतर काँग्रेसला टोला, तर रणनीती तपासण्याचा दिला सल्ला. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आत्ताच जाहीर करा. काँग्रेस राष्ट्रवादीला माझा पाठिंबा, उद्धव ठाकरे यांची विनंती. तर मवियामध्ये कोणताही वाद होणार नसल्याचीही दिली ग्वाही. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडून पुण्यातील बोबदेव घाटाची पाहणी. गेल्या आठवड्यात 2 तरुणींवर सामूहिक अत्याचाराच्या घटना. जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या बैठका सुरू. बाळासाहेब थोरात, संजय राऊत, जयंत पाटलांसह महत्त्वाचे नेते ट्रायडंटमध्ये हजर. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत ठाकरेंची शिवसेना ठाम. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा, राऊतांचा पुनरुच्चार. प्रिया दत्त राजकारणात पुन्हा सक्रिय. वांद्रे पश्चिममधून काँग्रेसकडून प्रिया दत्त यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा. सोलापुरात लाडकी बहीण कार्यक्रमाला बहिणींना आणण्यासाठी पाठवलेली बस मराठा आंदोलकांनी रिकामी परत पाठवली. मोहोळ तालुक्यातील देवगावकरांकडून मोठा निषेध. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.